आता मात्र पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. खऱ्या अर्थाने सोमसाई मातेचे भव्य क्रीडांगण आणि रसिकांनी खचाखच भरलेली क्रीडानगरी आपल्याला बघायला मिळते आहे. निश्चितच रसिको आपलं वारंवार या ठिकाणी जय गणेश मित्रमंडळाच्या या कबड्डी लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण आपण जर नसाल तर या स्पर्धेला मात्र काडीमोल किंमत आहे. निश्चितच तरुणांचा बहुतांश सहभाग या स्पर्धेला बघायला मिळतोय. तरुणांसाठी इतकंच या ठिकाणी सांगेल की व्यसन आणि फॅशनच्या नादी लागून तुम्हाला मिळतंय तरी काय, की व्यसन आणि फॅशनच्या नादी लागून मित्र हो तुम्हाला मिळतंय तरी काय. चुकीच्या गोष्टीकडे कधी तुमचं अडकू देऊ नका पाय. की रात्री अपरात्री चालत असताना रस्त्याने जर तुम्हाला एखादी स्त्री दिसली आणि तिला बघून तुम्हाला म्हणावंसं वाटलं स्त्री आई आणि माय, तरच तुम्ही या देशाच्या हा तुकोबार आहे, तरच तुम्ही या देशाच्या ज्ञानोबार आहे, आणि तरच तुम्ही या देशाच्या छत्रपती शिवराय, तरच तुम्ही या देशाच्या छत्रपती शिवराय. त्यामुळे घरी जाताना प्रत्येक जणांनी हा संदेश घरी घेऊन निश्चितच जा. चढाई करता आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय आकाश पाटील, एक प्रचंड वेगाचा खेळाडू, जर्सी क्रमांक 1. प्रचंड वेग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आकाश पाटीलच्या माध्यमातून. यशस्वी बोनस, वॉट एफर्ट्स, वॉट स्पीड. प्रत्युत्तर देईल आता मात्र रुद्र साखरे, जर्सी क्रमांक 8. मध्यम बांधा लाभलेला खेळाडू, प्रचंड अतिशय सुंदर ज्याचं फुटवर्क आणि तितकाच चांगला स्पीड आपल्याला बघायला मिळतो रुद्रच्या माध्यमातून. परंतु समोर देखील प्रज्योत सारखा पुन्हा एकदा सज्ज झालाय. निश्चितच आकाश, एक प्रचंड वेग आपल्याला बघायला मिळतो आकाशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने रसिक मनावरती भुरळ खाणारा खेळाडू आकाश पाटील. परंतु प्रतिस्पर्धी देखील तितकाच कडवट आहे, विसरून चालणार नाहीये. दोन्ही हे पराभूत संघ आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली कारण लीग पद्धतीने आपण सामने या ठिकाणी खेळतोय. JPL अर्थातच जय गणेश प्रीमियर लीग पर्व पहिले आपण या ठिकाणी पाहतोय. चढाई करता तुषार साळुंके, कर्णधार असेल, कर्णधार पदाला साजेचा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. तीन गुणांची यशस्वी कामगिरी करतोय तुषार साळुंके. मित्रांनो, मी म्हटलं होतं घणाघाती हल्ले करणारा खेळाडू आहे आणि तोच हल्ला आता मात्र केला गेलाय प्रतिस्पर्धी संघावरती. अर्थातच संघर्षवीर संघावरती, संघर्षवीर संघाच्या माध्यमातून चढाई करता सज्ज झालाय. अर्थातच आपल्याला बघायला मिळतो आकाश पाटील, एक नंबरचा खेळाडू. बघूया कितपत प्रयत्न करतोय. माघारी परतलाय, प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा तुषार साळुंके. 4-1 समीकरण असेल. 1 नंबर. दोन्ही कर्णधार आपल्याला बघायला मिळतात 1 नंबरच्या जर्सीमध्ये. आकाश टू तुषार आणि तुषार टू आकाशाचा खेळ. 4 आणि 2 अशी गुणतालिका. एक मोठी चढाई आपल्याला बघायला मिळेल तुषारच्या माध्यमातून. आणि आता मात्र काहीसा संयमी खेळ केला जातोय. माघारी परतलाय. रील्स कॉम्पिटिटर आपल्याकरिता हा शेवटचा अर्धा तास असेल.
खऱ्या अर्थाने आजचं हे बहारदार आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने जय गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा रसिकांच्या भेटीला आली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्व खेळाडूंच्या नजरा वेधल्या गेल्यात ते या आकर्षक चषकांकडे आणि विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. ते सर्वोत्कृष्ट खेळाडू चढाई आणि पकड याकरिता वॉचेस आपण देणार आहोत. बघूया कोणाची आज वेळ चांगली आहे. यावेळेस मात्र ऍडव्हान्स सायकल आणि मात्र तुषार साळुंके पुन्हा एकदा यशस्वी ठरलाय. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय तुषार साळुंकेच्या माध्यमातून. $32,000 पॉइंट्सला विकला गेलेला हा सगळ्यात महागडा खेळाडू शिवम वाणी आपल्याला बघायला मिळतोय. सडपातळ शरीरयष्टी परंतु उंची पुरा. बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता.
यापुढे होणारा सामना अतुल चौगुले मित्रमंडळ आणि जय गणेश मित्रमंडळ आपण सज्ज राहायचं मित्रांनो. पुढील सामना आपला असणार आहे 11 वाजता मित्रांनो बरोबर कॉलॅबरेशन सगळे बंद होतील. जय गणेश मित्रमंडळ ऑफिशियल आणि जय गणेश स्पोर्ट्स या इंस्टाग्राम पेजला आपण कॉलॅब करायचं आहे. सर्व यूट्यूब क्रिएटर्स इंस्टाग्राम क्रिएटर्स रील क्रिएटर्स आपल्याला ही सूचना असेल जे 11 वाजण्याच्या आत कॉलॅबरेशन पोहोचवतील त्यांनाच या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकता येईल आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण एक बक्षीस या ठिकाणी देणार आहोत. विशेष पारितोषिक आणि आकर्षक चषक आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत रील कॉम्पिटिशनच्या माध्यमातून. 10 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्या 10 स्पर्धकांना या ठिकाणी विनंती आहे योग मांजरेकर, साहिल मांडवकर, सोहम महाले, ओम कर्णेकर, गौरव काप, सिद्धार्थ बोले, मंगेश शेडगे, हार्या कोस्तेकर, संयम शेडगे आणि अक्षय चाफेकर हे 10 कंटेस्टंट आहेत. त्यांना विनंती आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर आपली रील आमच्या पेजेसना त्या ठिकाणी कॉलॅब करायचे आहे तरच आपण या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहात. 11 वाजल्यानंतर कॉलॅबरेशन बंद होईल. त्यानंतर मात्र कोणालाही संधी दिली जाणार नाही. एकही जर स्पर्धक त्या ठिकाणी कॉलॅब करू शकला नाही तर ही रील कॉम्पिटिशन कॅन्सल केली जाईल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. नियमाच्या कटिबद्धतेमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन करायचे आहे. चढाई करता आता माझा अनिकेत बघायला मिळतो 2 नंबर जर्सीमध्ये. बघा कितपत प्रयत्न करतोय. मोठा प्रयत्न करावा लागेल कारण सामना जवळ जवळ समसमान गुणांवरती सुरू आहे. दुसरा पुकार झालाय अतुल चौगुले मित्रमंडळ आणि निश्चितच जय गणेश मित्रमंडळ आपण सज्ज राहायचंय.
9 आणि 7 अशी गुणतालिका चढाई करता यावेळेस मात्र सगळ्यात महागडा खेळाडू यशस्वी ठरतोय. आता मात्र सामन्याचं चित्र काहीसं वेगळं आपल्याला बघायला मिळतंय. 9 आणि 8 काय हा सामना 5-5 चढायांकडे जाईल. निश्चितच अंतिम निकाल येईपर्यंत आपल्याला सामना खेळवावा लागेल. जरी आपण लीग स्टेजचे सामने खेळतोय तरी देखील फायनल रिझल्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कोणत्याही संघाला आपण समांतर गुण या ठिकाणी देऊ शकत नाही आहोत. चढाई करतात मात्र अनिकेत आपल्याला बघायला मिळेल. 4-1 समीकरण. बघूया कितपत प्रयत्न करतोय खोलवर चढाईचा मानस. नक्कीच मित्रांनो, जय गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून साकारली गेलेली ही भव्य दिव्य लीग कबड्डी स्पर्धा बघायला मिळतोय. 8 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आकाशला आता मात्र संधी दिली जाते. कर्णधार नवसंजीवनी मिळतीये आणि नवसंजीवनी मिळाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने आकाश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4-1 समीकरण. खोलवर चढायचा मानस डोळ्यासमोर ठेवून यावेळेस मात्र मांडीवरती दिली जाते थाप आणि मात्र प्रतिस्पर्धेला सांगितलं तर मीच आहे तुझा बाप. कारण जबरदस्त पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी. अर्थातच आकाश पाटील याच्या संघर्षवीर संघाच्या माध्यमातून जबरदस्त आणि दर्जेदार खेळ. चढाई करतात मात्र तुषार साळुंखे. जोखीम पत्करावी लागेल मित्रा. जर हा सामना पराभूत झाला तर मात्र कदाचित स्पर्धेमधून आपला सहभाग संपू शकतो. बोनस अधिक 1 गुणाने संघाचं पारड मात्र 1 गुणाने जड करतोय. तुषार साळुंखे चढाई करता या ठिकाणी सज्ज झालाय. आकाश पाटील शेवटची 5 मिनिटं असेल. चला, जय गणेश मित्र मंडळ विरुद्ध अतुल चौगले मित्र मंडळ आपण मैदानाच्या दिशेने चालायचं आहे. चढाई करता आकाश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र फसला डावात जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली. डोळ्याचं पात लवतं नाही लवतं तितक्या डायलॉग आली गेली आणि जबरदस्त पकड. चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय अक्षय साठे जर्सी क्रमांक 3. शेवटची 10 मिनिटं शिल्लक असेल. रील्स क्रिएटर आपल्याला ही सूचना असेल. शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे. आता मात्र थर्ड रे डू ऑर डाय चढाई करता सज्ज झालाय तुषार साळुंखे. शेवटची अंतिम काही 3 मिनिटं शिल्लक असेल. यावेळेस मात्र डीप रेड आघाडीचा आलेख मात्र वाढत चाललाय. या चढाईनंतर मात्र 3 गुणांची आघाडी अतिशय मोलाची आघाडी घेईल
तो अर्थातच साजी 11 संघ. चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय श्रुतिक वाणी जर्सी क्रमांक 3. हा देखील एक जबरदस्त मोहरा आहे. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय करता सज्ज झालाय. यशस्वी बोनस आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर आता मात्र प्रत्युत्तर देईल अक्षय साठे आपल्याला बघायला मिळतो. 3-1 समीकरण. शिवम माणी अजून देखील मैदानामध्ये असेल. 32,000 पॉइंट्सला का विकला गेलास मित्रा हे तुला रसिकांना दाखवून द्यावं लागेल. शेवटची 2 मिनिटं असेल. आघाडी देखील 2 गुणांची त्या ठिकाणी शिल्लक असेल. चढाई करता पुन्हा एकदा श्रुतिक वाणी आपल्याला बघायला मिळेल. ज्याकडे मागच्या चढाईमध्ये बोनस गुण टिपला होता काय या चढाईमध्ये तितकेच एफर्ट्स घेईल. पाहूया कितपत प्रयत्न करतोय. श्रुतिकला प्रयत्न करावे लागतील मित्रा.